नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपलं स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. साकीब समीर पठाण वय वर्षे 14 राहणार संभाजीनगर वड्डर गल्ली असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 15 दिवसात दुसऱ्या झालेल्या खून प्रकरणाने शहर चांगलेच हादरले आहे. विशेष म्हणजे मृत व मारेकरी हे अवघ्या 14 ते 23 वयोवर्ष गटातील असल्याने चिंता व्यक्त होत आहे. श्री दुर्गामाता दौडीच्या 6व्या दिवशी वडगाव, भारतनगर व जुने बेळगाव परिसरात उत्साही वातावरणात दौडचे स्वागत करण्यात आले. भगव्या पताका, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, शिवचरित्रातील देखावे, पारंपरिक पोशाख यामुळे नागरिकांना साक्षात शिवशाहीची अनुभूती मिळाली. वडगावमधील दुर्गामाता दौडचे स्वागत पाहण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. हजारोंच्या संख्येने शिवभक्त दौडमध्ये सहभागी झाले होते. तरुणाईचा सळसळता उत्साह दौडमध्ये पाहायला मिळाला. काल बेंगळूरमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक वस्तू साहित्य खरेदीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. 4 ते 15 डिसेंबर कालावधीत हिवाळी अधिवेशन होणार आहे. बेळगावमध्ये सुवर्णसौध बांधून यंदा 12 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला विशेष महत्त्व असणार आहे. कित्तूर चन्नम्मा महोत्सवासाठी बेंगळूर येथून निघालेल्या कित्तूर चन्नम्मा ज्योतीचे खानापुरात गुरुवारी सायंकाळी आगमन झाले. राजा छत्रपती चौकात या ज्योतीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, नगरसेवक यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीआधी स्वामीनाथन अहवाल अंमलात आणावा अशी मागणी नेगिलयोगी शेतकरी सेवा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे केली आहे. यासंबंधी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. दुष्काळामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर चुकीच्या शासकीय धोरणामुळे त्यांचे खच्चीकरण होत आहे. किमान आधारभूत किंमत ठरवताना स्वामीनाथन यांच्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यात रेशन कार्ड दुरुस्तीच्या कामकाजाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. रेशन कार्डमध्ये आपल्या घरातील अन्य सदस्यांची नावे घालणे व इतर दुरुस्तीचे कामकाज सुरू झाले असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. मात्र ग्रामीण भागात रेशन कार्ड दुरुस्तीच्या कामाला सर्व्हर डाऊनचा फटका बसला आहे. यामुळे गेले 2 दिवस रेशन कार्ड दुरुस्तीच्या कामासाठी अनेकांची धावपळ झाली आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या 3रे रेल्वे गेट खानापूर रोड येथील शाखेचे आरपीडी कॉलेज कंपाऊंड परिसरात स्थलांतर करण्यात आले. शुक्रवारी एसकेई सोसायटीचे अध्यक्ष विनायक आसगावकर व लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर यांच्या हस्ते स्थलांतर करण्यात आलेल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकमान्य सोसायटीचे हितचिंतक व ठेवीदारांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. बेळगाव हिंडलगा कारागृहासमोरील रस्त्यावरील दुभाजकांना हायलायटर आणि रिफ्लेक्टर बसवण्यात आले नसल्यामुळे काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळी अंधारात येथील वाहनधारकांना वाहन चालवण्यास अडचणीचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीमुळे या परिसरात मोठा अपघात होण्याची समस्या निर्माण झाली होती. याचे गांभीर्य वेळीच ओळखून यंग बेळगाव फाउंडेशनने या ठिकाणी वाहनधारकांना सावधान करण्यासाठी फलक उभारण्याचा निर्णय घेण्याचा पुढाकार घेतला आहे. याप्रसंगी यंग बेळगाव फाउंडेशनचे प्रमुख ॲलन विजय मोरे, अद्वैत चव्हाण पाटील, ओमकार कांबळे, अमित महाराज, संजय कुंडेकर आदी उपस्थित होते. बेळगाव महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील हॉटेल्सची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई केली जात आहे. शुक्रवारीही श्रीनगर परिसरातील काही हॉटेल्सची तपासणी करून काही दंड ठोठावण्यात आला आहे. श्रीनगर परिसरात सकाळीच आरोग्य अधिकारी डॉक्टर संजीव नांद्रे हे आपल्या पथकासह गेले. या ठिकाणी काही हॉटेल्समध्ये स्वच्छता नसल्याचे आढळून आले. यापूर्वी संबंधितांना स्वच्छता तसेच शुद्ध पाणी पुरवठा करणे याबाबत सूचना करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण 18,000 रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आरसीयूतर्फे घेतल्या जात असलेल्या अंतिम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. शुक्रवारी बीएससी अभ्यासक्रमाची अंतिम वर्षाचा शेवटचा पेपर झाला. पदवीचे वर्ष संपल्याने विद्यार्थ्यांनी एकमेकांवर गुलाल उधळून आनंद साजरा केला.
टिळकवाडी येथील साई मंदिरात सोमवार दिनांक 23 व मंगळवार दिनांक 24 असे 2 दिवस साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 23 रोजी सकाळी 6:30 वाजता काकड आरती, साई चरित्राचे अखंड पारायण, मंगल स्नान, अभिषेक, मध्यान्ह आरती, पालखी मिरवणूक, सायंकाळी 7 वाजता धूप आरती व शेजारती असे कार्यक्रम होणार आहेत. श्री दुर्गामाता दौडीला हलगा गावात मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळत आहे. दौड दरम्यान सजीव देखावे हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. केवळ धार्मिक नाही तर सामाजिक संदेश देणारे देखावे हे या दौडीचे वैशिष्ट्य असून बाल चमूसह मोठ्यांचा दुर्गामाता दौडीत सहभाग वाढत आहे. दसऱ्याच्या आसपास भाजपासाठी नवीन प्रदेश अध्यक्षाची नियुक्ती होण्याची अपेक्षा आहे. माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनीही याची पुष्टी केली आहे. भाजप प्रदेश अध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, माजी आमदार CT रवी आणि आमदार BY विजेंद्र यांची नावे समोर येत आहेत. लोकसभा निवडणुकीला केवळ 6 महिने शिल्लक असताना राज्य आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची मुदत 14 महिन्यांपूर्वी संपली असली तरी जागांची फेरबदल न झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खानापुरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौडमुळे शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून गल्लोगल्लीत युवक, युवती आणि लहान मुले दिवसेंदिवस दौडीत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. दौडीच्या 6व्या दिवशी दौडीत लक्षणीय सहभाग होता. आजची दौड ही पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या दुर्गा मंदिरात सांगता होती. त्यामुळे आजच्या दौडीत पोलिसांचा सहभाग होता. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने भाजपला पराभूत होण्याची भीती आहे. त्यामुळे ते काँग्रेसवर विनाकारण आरोप करत आहे. त्या आरोपांचा काँग्रेसवर काही परिणाम होणार नाही असा टोला माजी उपमुख्यमंत्री आमदार लक्ष्मण सवदी यांनी लगावला आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.